विचारले इन व्हॉट टाइम विल ₹3200 इन्व्हेस्टेड ॲट रेट ऑफ 10% पर ॲनम कंपाऊंडेड क्वार्टरली। याचा अर्थ या ठिकाणी जे काही व्याज आहे ते क्वार्टरली कंपाऊंड करायचे बिकम्स ₹3364। विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, हा जो रेट आहे हा क्वार्टरली दिलेला आहे। जर इयरली दिला असता तर आहे तो रेट घेतला असता। जर क्वार्टरली दिला असेल तर क्वार्टरली दिल्यानंतर आपल्याला 10% दिलेलं आहे, त्याला फक्त 4ने भागायचं आहे। याचा अर्थ या ठिकाणी 10/400 करायचं आहे, शून्याला शून्य गेला, 1/40 झालं। याचा अर्थ जर प्रिन्सिपल 40 असेल तर ती अमाऊंट या ठिकाणी 41 होणार आहे एका क्वार्टरमध्ये। क्वार्टर म्हणजे काय असणार आहे तर वर्षाचा चौथा भाग असणार आहे। आता लक्षात घ्या, इथं प्रिन्सिपल त्यांनी दिलेलं आहे। हे प्रिन्सिपल किती दिलेलं आहे तर ₹3200 दिलेलं आहे। ₹3200 दिलाय आणि त्याचं अमाऊंट किती होणार आहे तर या ठिकाणी 3362 होणार आहे। ठीक आहे, मग 3362 जर झाली तर लक्षात घ्या, या 40च्या डोक्यावरती 1 असेल आणि 41च्या डोक्यावरती 1 आला तर त्या ठिकाणी 1 क्वार्टर होणार आहे। 2 आले तर 2 क्वार्टर होणार आहेत, 3 आले तर 3 क्वार्टर होणार आहेत। म्हणजे डोक्यावरती नेहमी त्या ठिकाणी कालावधी असतो। आता लक्षात घ्या, या ठिकाणी जर भाग दिला मी तर या ठिकाणी बे एके बे बेसक 12 इथं 1600 झाले। ठीक आहे, आणि इथं बे एके बे बेसक 12 बे आठी 16 आणि बे एके बे। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते की इथं हा 1600 म्हणजे 40 जो आहे त्या 40चा या ठिकाणी वर्ग आहे आणि 1681 या ठिकाणी 41चा वर्ग आहे। म्हणजे ज्या पद्धतीमध्ये 40च्या डोक्यावरती 2 आला असं म्हटलं तर या ठिकाणी 2 हा कालावधी आहे, पण 2 हा कालावधी क्वार्टरली असल्यामुळे 2 क्वार्टर असणार आहेत। 2 क्वार्टर म्हणजे काय असणार आहे, 2 गुणिले 3 महिने म्हणजे 6 महिने असणार आहेत आणि 6 महिने याचा अर्ध वर्ष